मित्रांनो, निभाना जाधव सर आमच्या देहूगावचे संत साहित्यिक सदानंद मोरे यांचे वडील वैकुंठवासी श्रीधरबुवा देहूकर यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले आहे. तर मी आजपासून तुकाराम महाराजांची माहिती सर्वसामान्य माणसाला अजूनही नीट व्यवस्थित मिळालेली नाही, कारण वाचन संस्कृती बरीचशी आता नष्ट झालेली आहे. म्हणून प्राध्यापक सदानंद मोरे यांच्या परवानगीने मी त्यांच्या वडिलांनी लिहिलेले जे तुकाराम चरित्र आहे त्याचं वाचन माझ्या या चॅनलवरून करणार आहे. सुरुवात करताना आसावरी रागातील धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव, धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव. तुकोबांची जन्मभूमी कर्मभूमी असलेले देहूगाव पुण्यभूमी आहे. देहूगावाला धन्यत्व पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळे. हे पांडुरंगाचं जागृत देवस्थान आहे. इंद्रायणी नदीच्या शोभायमान तीरावर पांडुरंग देवाचे देवालय आहे. कटेवर कर ठेवून विश्वाचा जनिता उभा आहे. वामांगी माता रुक्माई आहे. समोर पिंपळाचा वृक्ष आहे. पारावर गरुड हात जोडून उभा आहे. द्वारात विघ्नराज आहेत. बाहेर भैरव आणि हनुमानजी आहेत. दक्षिणेला हरिहरेश्वराचे देवालय आहे. जवळच बल्लाळाचे वन आहे. त्यात सिद्धेश्वराचे अधिष्ठान आहे. क्षेत्रवासी धन्य होते ते दैववान आहेत. वाचेने देवाचा नामघोष करीत आहेत. तुकाराम तुकोबांचे वेळचे हे देहूगाव गावाचं वर्णन या ठिकाणी केले आहे. तुकोबापासून सुमारे 300 वर्षापूर्वी तुकोबांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे देहूगावी राहत होते. त्या घराण्याचे कुलदैवत विठोबा होते. घराण्यात आषाढी कार्तिकीची वारी विश्वंभर बाबाचे वाडवडिलांपासून चालत आली होती. पंढरीची वारी वाडवडिलाप्रमाणे नियमाने चालविण्यास बाबांच्या मातोश्रीने विश्वंभर बाबाच्या या निकट सेवेने देव पंढरपुराहून देहूस धावत आले. असे पुंडलिकरायाच्या निकट सेवेने देव वैकुंठाहून पंढरपूरला धावत आले. पुंडलिकांचे निकट सेवे कैसा धावे बराडी, मूळ पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर. त्याचे भक्तीने पंढरी सांडून आले देहू हरी. आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी देवाने विश्वंभर बाबांना स्वप्नात भेट देऊन मी तुमचे गावी आलो असल्याचे सांगून देव आंब्याचे वनात निद्रिस्त झाले. सकाळी विश्वंभर बाबा गावकऱ्यांचे समवेत आंब्याचे वनात गेले. तिथे त्यांना श्री विठ्ठल रुक्माईच्या स्वयंभू मूर्ती मिळाल्या. मूर्तींची स्थापना बाबांनी आपल्या वाड्यातील देवघरात केली. पंचक्रोशीतील लोकही दर्शनास येऊ लागले.
देवाचा प्रतिवर्षी महोत्सव होऊ लागला. महोत्सवाचे खर्चाकरता शेत इनाम मिळाले. शुद्ध एकादशीस वारी भरू लागली. विश्वंभर बाबाचा काळ झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरी आणि मुकुंद हे देवाची सेवा सोडून मूळच्या क्षात्रवृत्तीकडे वळले. कुटुंबियांना घेऊन ते राजसरायला गेले. तेथे त्यांना सैन्यामध्ये अधिकाऱ्याच्या जागा मिळाल्या. त्यांचे कृत्य त्यांच्या आई आमाबाई यांना आवडले नाही. देवालाही पसंत पडले नाही. देवाने आमाबाईला स्वप्नात येऊन सांगितले की तुमच्याकरता मी पंढरपूर सोडून देहूस आलो आणि तुम्ही मला सोडून येथे राजासरायात आला हे बरे नव्हे. तुम्ही देहू गावाला परत जा. आमाबाईंनी मुलांना स्वप्नातील वृत्तांत निवेदन केला व देहूस परत जाण्यास परोपरीने सांगितले. मुलांनी त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. पुढे लवकरच राज्यावर परचक्र आले. उभयता बंधू रणांगणावर शत्रूशी लढता लढता धारातीर्थी पडले. मुकुंदाची पत्नी सती गेली आणि हरीची पत्नी गरोदर होती. तिला घेऊन आमाबाई देहूस आल्या. सुनेला माहेरी बाळणपणाकरता पाठवले आणि आपण देवाची सेवा करू लागल्या. हरीच्या पत्नीला मुलगा झाला. त्याचे नाव विठ्ठल ठेवले. विठ्ठलाचा पुत्र पदाजी, पदाजीचा शंकर, शंकराचा पुत्र कान्होबा आणि कान्होबाचे भोलोबा, भोलोबा यांना पुत्र 3, वडील सावजी मधले तुकाराम आणि धाकटे कान्होबाराय. तुकोबांचा ज्या काळात जन्म झाला ते कुळ पवित्र होते. मित्रांनो, हा आजचा एपिसोड मी इथंच थांबवतो. पुढील भाग पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार. तरी माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नमस्कार.